असं कधी झालंय का की खूप मेहनत घेऊन एखादं चित्र काढलं, तांत्रिकदृष्ट्या ते अगदी बरोबर आहे, पण तरीही कुठेतरी काहीतरी कमी वाटतंय? आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. अनेक कलाकारांना हा अनुभव हमखास येतो. म्हणजे बघा, रेखांकन अगदी अचूक आहे, शेडिंग पण छान जमलंय, तरीही ते चित्र मनाला भिडत नाही. एक प्रकारची अपूर्णता सतत जाणवत राहते. मग प्रश्न हा पडतो की सगळे नियम पाळूनही चित्र आकर्षक का दिसत नाही? या समस्येचं मूळ कारण नक्की काय असू शकतं? चला शोधून काढूया. गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या चित्रकलेच्या कौशल्यात नाहीये, तर ते दडलंय एका अगदी मूलभूत गोष्टीमध्ये: चित्राची कागदावरची जागा, म्हणजेच त्याची मांडणी. तर मग ही मांडणी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर चित्रातले जे घटक आहेत ते कागदावर कसे रचले आहेत हेच मांडणी ठरवते. आणि हीच रचना चित्राला एक प्रकारचं जिवंतपणा आणि संतुलन देते. इथे बघा, काही सामान्य चुका स्पष्टपणे दिसतात. अनेकदा नवशिखे कलाकार काय करतात, एकतर चित्र बरोबर मध्यभागी काढतात किंवा कागदाच्या अगदी कडेला चिकटवून टाकतात. या उलट प्रभावी मांडणीमध्ये विषय थोडासा बाजूला ठेवून त्याच्या आजूबाजूला मोकळी जागा सोडली जाते. यामुळे चित्र जास्त नैसर्गिक आणि संतुलित वाटतं. मग या मांडणीच्या समस्येवर उपाय काय? उत्तर आहे मोकळ्या जागेच्या योग्य वापरात. हो, ही मोकळी जागाच चित्राला श्वास घ्यायला मदत करते. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कागदावरची जी रिकामी जागा आहे ना, ती वाया गेलेली नसते. उलट ती चित्राला एक प्रकारचा मोकळेपणा आणि जिवंतपणा देते, जणू काही ते चित्र खरंच श्वास घेतंय. थोडक्यात सांगायचं तर, जेव्हा चित्रातला मुख्य विषय आणि त्याच्या आजूबाजूची रिकामी जागा यांच्यात एक योग्य संतुलन साधलं जातं, तेव्हा ते चित्र आपोआपच खूप जास्त आकर्षक आणि प्रभावी दिसायला लागतं. चला तर मग आता आपण पाहूया की हे संतुलन साधण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी नियम कसे वापरता येतील. जेव्हा एखादं चित्र कागदाच्या बरोबर मध्यभागी किंवा अगदी कोपऱ्यात काढलेलं असतं, तेव्हा ते कसं तरी स्थिर आणि बंदिस्त वाटतं. त्यात कुठलीही गती किंवा ऊर्जा जाणवत नाही. आणि या उलट तेच चित्र जेव्हा थोडंसं बाजूला आणि योग्य मोकळी जागा सोडून काढलं जातं, तेव्हा त्यात अचानक एक प्रकारची गती आणि जिवंतपणा येतो. चित्राचा संपूर्ण अनुभवच बदलून जातो. जे व्यावसायिक कलाकार असतात ना, ते मांडणीसाठी एक सोपी प्रक्रिया वापरतात. पहिला टप्पा, जागेचं नियोजन. म्हणजे कागदावर किती जागा वापरायची हे आधीच ठरवून घ्यायचं. दुसरा टप्पा, हलकं रेखाटन. हलक्या हाताने विषयाची अंदाजे जागा निश्चित करायची. आणि मग येतो तिसरा टप्पा, तपशील भरणे. एकदा का मांडणी पक्की झाली की मगच तपशील आणि शेडिंगवर लक्ष केंद्रित करायचं. यामुळे अंतिम चित्रात चुका होण्याची शक्यता खूप कमी होते. एकदा का मांडणीची ही कला जमली की मग बघा, साध्यातलं साधं चित्रसुद्धा एका प्रभावी कलाकृतीत बदलू शकतं. हे एक सोपं पण खूप प्रभावी समीकरण आहे, जे कायम लक्षात ठेवायला हवं. उत्तम चित्रकला, अधिक योग्य मांडणी, याचा परिणाम म्हणजे एक वाव इफेक्ट. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायचंय की चित्रकलेत पुढे जायचं असेल तर फक्त रेषा आणि रंगांवर काम करून चालणार नाही. जागेचा वापर कसा करायचा यावरही लक्ष केंद्रित करावं लागेल. मांडणी समजून घेणं हे तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. तर मग पुढच्या वेळेस जेव्हा चित्र काढायला बसाल, तेव्हा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा: आपल्या चित्राला श्वास घेण्यासाठी आपण मोकळ्या जागेचा वापर कसा करणार आहोत?